विठ्ठला तू वेढा कुंभार, हे हृदयस्पर्शी गीताचे बोल आज अजरामार झालेत. आणि त्या गीताचा जन्म ज्या ठिकाणी झाला, ज्या व्यक्तीमुळं हे गीत सुचलं, बोल सुचले, त्या ठिकाणी आपण आहोत. आज आपण आहोत माडगुळे या गावी. आणि या ठिकाणीच गदिमांनी म्हणजेच महाराष्ट्राचे वाल्मिकी यांनी या गीताला जन्म दिला. त्या गदिमांच्या मूळ गावी आपण आहोत. आणि ज्या ठिकाणी हे गीत जन्माला आलं, ज्या व्यक्तीवर हे गीत लिहिलं गेलं, आज त्या ठिकाणी आहोत. हे जे लिंबाचं झाड दिसतंय, या लिंबाच्या झाडाच्या बुंध्यालाच म्हणजे जमिनीवर इथं चाक होतं, कुंभाराचं चाक. आणि त्या चाकावर मडकी तयार केली जायची. विठ्ठल कुंभार नावाचं एक व्यक्तिमत्व होतं. तो व्यक्ती विठ्ठल नामाच्या गजरात नामस्मरण करत मडकी घडवत असताना गदिमा म्हणजेच या गावचे अण्णा यांना त्या ओळी सुचल्या आणि ते गीत अजरामर झालं. आज त्यांचे वंशज शिवलिंग कुंभार आणि अण्णांच्या समवेत काम केलेले महादेवबाबा मंडले हे आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्याकडून या गीताचा इतिहास जाणून घेणार आहोत, कारण गदिमांचा सहवास लाभलेली ही दोन्ही व्यक्तिमत्व आज आपल्या सोबत आहेत. आज हे दोन व्यक्तिमत्व माझ्यासोबत आहेत, शिवलिंग कुंभार आणि महादेवबाबा मंडले. शिवलिंग कुंभारांचे आजोबा विठ्ठल कुंभार यांच्या जीवनावर आधारित, त्यांच्या कामावर आधारितच अण्णांनी ते गीत लिहिलं. आणि स्वतः महादेवबाबा मंडले हे अण्णांच्या सेवेसाठी अहोरात्र झटत होते. शिवलिंग कुंभार ही अण्णा गावामध्ये आल्यानंतर अण्णांच्या ज्या गरजेच्या वस्तू आहेत, पेपर वाचणे, इतर काही गोष्टी, ह्यासाठी शिवलिंग कुंभार हे नेहमी तत्पर असायचे. या गीताचा जन्म झाला म्हणजे खरं तर हे गीत अख्ख्या महाराष्ट्रात नव्हे तर देशभरात, जगभरात प्रसिद्ध आहे. ज्या ज्या वेळेस भजनी मंडळ भजनाला बसतं, त्यावेळेस विठ्ठला तू वेढा कुंभार हे गायलं जातं. कोणत्याही कार्यक्रमामध्ये हे गीत डायरेक्ट थेट काळजाचा ठाव घेणारं हे हृदयस्पर्शी शब्द आहेत. याचा इतिहास नेमका काय होता? त्याचा इतिहास म्हणजे असं, इथं हे कुंभाराचं घर आहे. ते विठोबा कुंभार होते, ते स्वतः गाडगे तयार करत होते. ते करत असताना सगळं ते बाकी सगळे माती माडगुळकर त्या मळ्याला त्यांच्या आंघोळीला जायचे सकाळ सकाळी. त्यावेळेला ते इथं बसायचे. इथं बसायचं काम चालूच असायचं. त्यांना काय सुद्धा माहित नाही अण्णा काय लिहितेत वगैरे काय नाही. पण ते अण्णाने ते चकार फिरवायचे, त्याच्यावरती गाडगं ठेवायचं, पुन्हा करायचं. ते विठ्ठला तो वेडा कुंभार ते इथंच घेतलेलं आहे त्यांनी. याच ठिकाणी तुम्ही जे आता आलाय बघता, इथे लिंबाचं झाड त्याच वेळेचं आहे. आता जरा ही फरशी बिरशी टाकल्यामुळे नवीन झालंय सगळं. त्यावेळेस तुम्ही ते विठ्ठला कुंभार म्हणजे त्यांचं विठोबाचं नाव होतं. शिवलिंग कुंभार आहे त्यांचे आजोबा. आबा, तुम्ही बरेच वर्ष अण्णांच्या सेवेमध्ये होता. अण्णांचा सहवास तुम्हाला कसा लाभला? एक नंबरचा अण्णाचा सहवास म्हणजे मी जवळजवळ माझं एक वय त्यावेळेला 10-12 वर्षाचा असेल, त्यावेळेला आम्ही पंचवटीत सुद्धा राहायला होतो. त्यांचा जे पुणे बॉम्बे हायवे रोड बंगला आहे त्यांचा, तिथे पंचवटी म्हणून, तिथं सुद्धा आम्ही राहायला होतो. तिथनं आल्यानंतर पुन्हा इथं गावावर आमचे त्यांचे संबंध चांगले होते तसे. आता ही जवळजवळ माझी दुसरी पिढी आहे. माझ्या वडिलाच्या नंतरचं मी बघतो सगळं. त्याच्यानंतर माझा मुलगा आहे आता तिथं. आता इथंच त्यांचे सगळे बामणाचा पत्र आहे, सगळं आमच्याकडेच आहे, सगळं मीच बघतो सगळं. अण्णा नियमित बामणाच्या पत्र्याकडून यायचे. आणि इथं दुसरा त्यांचा एक इंजिनचा मळा म्हणून आहे. एक इंजिनचा मळा म्हणून का, तर त्यांची शेतीत तिथं पहिलं ज्या वेळेला गावात पहिलं इंजिन त्यांनी आणलं म्हणून साठी कुठल्या मळ्याला चाललाय तरी इंजिनच्या मळ्याला चाललोय असं नाव म्हणजे आज तुमच्या कथेत सुद्धा आहे. सगळीकडे सुद्धा इंजिनचा मळा म्हणजे आज प्रसिद्ध आहे सगळीकडे माडगुळकरांनी. त्यांनी भरपूर तिथे लिहिलं. आणि दुसरी गोष्ट, आता ही इथलं जेवढं सांगूया पुढचं सांगू द्या. आणि दुसरी गोष्ट काय झालं, ज्यावेळेला त्यांना गीत रामायण सुचलं त्यावेळेला माडगुळकर 5-6च्या दरम्यान त्या मळ्यात गेले होते. आणि विहीर मोठी आहे त्यांची अशी, त्या विहिरीवर असे कड्यावर असे झोपलेले होते. तोपर्यंत त्यांना दृष्टांत झाला की आपणाला आकाशवाणीवरून पुण्यातून काहीतरी चांगलं काम येणार आहे. तर इथं घरी आल्यानंतर त्यांच्या आदर्श माता बनताई माडगुळकर त्यांनी सांगितलं असं असं आहे. अरे म्हटले मग काय तर तुझ्या हातून चांगलं गाड म्हटलं. तर त्याला ती गीत रामायणाची त्यांना तिथनं सुचलं. तिथनं हे आलं त्यांना, हे आम्हाला गीत रामायणाचं पाहिजे म्हणजे. तेव्हापासून ते गीत रामायणाला सुरू झालं. शिवलिंग कुंभार गदिमा पत्र्यावरून येताना काकुटीला अंडरवेअर आणि टावेल बांधून इंजिनच्या मळ्याला जायचे आंघोळीला. मग जाता जाता इथं कुंभाराचं घर आहे, तिथं ते आमचे आजोबांचं नाव विठोबा, ते इथं गाडगी चाकावर करायचे.
ते अण्णा बघत बसायचे आणि ते बघत बघत त्यांनी ते रेखाटले चित्रपट. प्रपंच काय ते असं नाव दिलं त्याने. विठ्ठला तू वेडा कुंभार पाय का मज तुडविशी, तुझा तर शेवट वेड्या आहे माझ्या पायाशी. हे त्यांना सुचल्यानंतर ते आंघोळीन वगैरे येऊन तिथं ब्राह्मणाच्या मळ्यात तिथं तुरीचा पट्टा असायचा पूर्वी जोंधळ्यात. त्या तुरीच्या पट्ट्यात जाऊन त्यांनी ते लेख तयार केला आणि त्याच्यावर ते प्रसिद्ध झालं. तुम्ही पण अण्णांच्या सेवेमध्ये होता, अण्णांची बरीचशी कामं तुमच्याकडे होती. मी पूर्वी आटपाडी पोस्टाची बॅग घेऊन जात होतो सायकलीवर. मग जाताना अण्णांचे कपडे आणायचे, इस्त्री कपडे, कुठे पेपर वगैरे असे काय असते ते खास म्हणजे आवर्जून जाणारा रोजचा माणूस म्हणजे मीच असणार. परमनंट बॅग न्यायची आणायची हे काम माझ्याकडे असल्यामुळे मी त्यांची डेली ती सेवा करतच होतो. आणि नंतर मग माझं टपारी वाटून झाल्यानंतर 4 वाजता आम्ही कोरडा खायला वगैरे आपलं पत्र्यावर जात होतो. तिथं सगळे कर्मचारी यायचे हो, तहसीलदार बीडीओ वगैरे नटनट्या त्यांना भेटायला येणार. तिथं संपर्कात मग ते महादेव बापू म्हणले त्यांचे वडील हे आम्ही सगळेजण तिथे शेवेला असणार. त्यांच्या संगतीत आम्ही आपलं हुरडा वगैरे खाणार आणि परत मग संध्याकाळी ती कुठेतरी फिरायला बाहेर जात होते. साक्षात महाराष्ट्राच्या वाल्मिकीचा ज्यांना सहवास लाभला ते असे हे 2 व्यक्तिमत्व आपल्यासोबत आहेत. आणि ज्या ठिकाणी या विठ्ठला तू वेडा कुंभार या हृदयस्पर्शी गीताचा जन्म झाला त्या ठिकाणी आज आपण आहोत. नक्कीच गदिमांच्या लेखणीत आलेला प्रत्येक शब्द हा अजरामर होत गेला, परंतु एखाद्या व्यक्तीचं वर्णन करून ते गीत अजरामर होणं हे कदाचित एकमेव उदाहरण असेल, ते म्हणजे विठ्ठला तू वेडा कुंभार.